राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस बरसतोय। याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। पुणे घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर नाशिक घाटमाथा, रायगड, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि यानंतर राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं आणि या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज तसंच पोलीस बळाच्या वापराच्या निषेधार्थ वंचितनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावायला सुरुवात केली आहे। दुकाने, व्यापारी आस्थापनं, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, शिकवणी क्लासेस, सार्वजनिक वाहतूक, दवाखाने आणि धार्मिक स्थळं जबरदस्तीने बंद पाडण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। माहिती जाणून घ्यात, मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, एकीकडे वंचित आपल्या भूमिकेवर ठाम आहे, दुसरीकडे मात्र पोलीस प्रशासनानं काय कारवाईचा इशारा दिलाय? नक्कीच आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आता नोटीस द्यायला सुरुवात झालेली आहे। कालपासून या नोटीस दिल्या जात आहेत। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। अनेक समविचारी पक्षांना देखील सोबत येण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक पक्ष देखील या बंदमध्ये उतरण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे। संभाजीनगरच्या अनेक पदाधिकारी जे वंचितचे आहेत त्यांना कालपासून नोटीस दिल्या जात आहेत। त्यात महत्त्वाचा उल्लेख केला जात आहे की जबरदस्तीने कुठेही बंद करू नका, मग ती सार्वजनिक वाहतूक असेल किंवा हॉस्पिटल असेल किंवा शाळा असेल किंवा दुकाने असतील, कुठेही जबरदस्तीने बंद करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा दम देखील या नोटीसमधून देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत काल अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं, अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता आजच्या बंद जो आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळतात आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस दिल्या जात आहे। जी बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।